वळूया पुढच्या बातमीकडे। दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या आंदोलनांप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली। या बैठकीत आंदोलकांवर झालेली पोलीस कारवाई, दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। तसंच आंदोलक विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या वर्तनावर काँग्रेसनं जोरदार आक्षेप नोंदवलाय। पोलिसाच्या कारवाईवर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली। पोलिसांचं वागणं सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ नसून खल संरक्षणार्थ आणि सदरक्षणार्थ अशा उलट्या स्वरूपामध्ये पोलीस वागत आहेत। गुंडागर्दी हा जो शब्द होता आता पोलीस गर्दी झालेली आहे आणि पोलीस जे आहेत हे बेछूट स्वरूपाचा लाठी हल्ला आणि अत्यंत चुकीच्या गोष्टी करत आहेत। एकंदरीत सर्व जे चाललंय हे लोकशाही गुंडाळून टाकत असताना हुकुमशाही आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि गृह विभागाचा जो कारभार आहे हा पांडू हवालदार चालवत आहे हे पुन्हा एकदा या निमित्ताने सिद्ध झालंय। पोलिसांवर मुंबईच्या वेगवेगळे आरोप केले गेलेले आहेत। काँग्रेस असेल, ठाकरे असतील यांचं असं म्हणणं आहे की पोलीस ड्रग्सच्या धमक्या देत आहेत, पोरांना मारहाण करतायत। तुम्ही ती चौकशी केली काय आहे? असा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, त्याची चौकशी चालली आहे, पण चौकशी सुरू असताना त्या पोलिसावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमधून काढण्यात आलेलं आहे आणि चौकशी चाललेली आहे।